परंतु आम्ही आमच्या छकुलीचा हात कुणा अशा व्यक्तीच्या हाती नाही देऊ इच्छित जो आमच्या बुंदेलखंडाची अब्रू मातीत मिळवून वेश्यांच्या ठुमक्यांमध्ये व्यस्त राहत असतो. क्षमा करावी. क्षमा मागतो महाराज. भोपतकरजी, आपण कृपा करून आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावं, नाहीतर अनर्थ घडेल. वरवधूंचं लग्न मंडपात आगमन होणार आहे. त्या कक्षात प्रवेश केल्यावर आपण स्वतःला रोखू शकणार नाही महाराज. आणि काशी नरेशांशी आपले वर्षानुवर्षांचे संबंध आहेत. संबंध दुरावू शकतात महाराज. शामकराव, जर ही चर्चा आपण इथेच समाप्त केलीत तर आम्ही आपले अत्यंत आभारी राहू. आम्ही सर्व इथे वरातीची प्रतीक्षा करतो. आम्हाला आशा आहे की शुभमुहूर्तापूर्वी आपण दोघं वधूवरांना एकत्र लग्न मंडपात विराजमान पाहाल. अवश्य महाराज. महाराज, पुन्हा एक वार माझ्या गोष्टीवर विचार करून पाहावा. आयुष्यात असे प्रस्ताव वारंवार येत नाहीत. शामकराव, सूर्याला पश्चिमेला उगवायला सांगायचा हट्ट नका धरू. महाराज, गंगाधर रावांना मी अत्यंत जवळून ओळखतो. जसे ते प्रत्यक्ष दिसतात तसे ते नाही आहेत. शामकराव, ही तुमची मैत्री निभावण्याची पराकाष्ठा आहे, परंतु मला हा संबंध मंजूर नाही. असंभव. महाराज, आपण पुन्हा माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करावा. याने दोन्ही परिवारांच्या दरम्यान जे संबंध आहेत ते आणखी दृढ होतील आणि आपल्या मणिकर्णिकेला एक चांगला वर मिळेल. हे इकडे ये. अरे, तू इथे काय करतेस? ते आपली प्रतीक्षा करत होते. असं? मग सांग, आलोत आम्ही. आजोबा, काशी नरेश आपल्याशी काय बोलत होते? ते आमच्यापासून तुला दूर न्यायच्या गोष्टी करत होते. अरे देवा, हे पण. महाराज, ही कन्या कोण होती? हीच तर आहे आमची मणिकर्णिका. आम्हाला तर ठाऊकच नव्हतं की पेशवा महाराजांच्या मनात आमच्या महाराजांप्रती इतकं विष साठलंय. या कन्येच्या साहसाची क्षमता आम्ही कानपुरात पाहिली होती. इंग्रजांना पूर्ण विश्वास आहे की आपण विवाह करणार नाही, परंतु त्यांना जेव्हा हे कळेल की आमचे महाराज गंगाधरराव विवाह करणार आहेत, तेव्हा त्यांच्या सगळ्या योजना मातीमोल ठरतील महाराज. मनू स्वतःचं भाग्य स्वतःच घडवण्याची क्षमता बाळगून आहे.
जिच्या हृदयामध्ये फिरंग्यांच्या अत्याचाराच्या विरुद्ध आग धगधगत आहे, ती कन्या कोणी सामान्य कन्या नाहीये शामकराव. आमची मनू इतिहास रचेल, इतिहास. परंतु आम्ही आमच्या छकुलीचा हात कुणा अशा व्यक्तीच्या हाती नाही देऊ इच्छित जो आमच्या बुंदेलखंडाची अब्रू मातीत मिळवून वेश्यांच्या ठुमक्यांमध्ये व्यस्त राहत असतो. सावरिया, आम्हाला असं वाटतंय की तुला सुद्धा ही आवडलीये. महाराज, आम्ही सर्वांनी हे ठरवलंय की पेशवा महाराजांनी आपली रीतसर अशी क्षमा मागावी. भोपटकरजी, क्षमा करावी. आम्ही निर्णय केव्हाच घेतलाय. तात्याजी, जी महाराज. तुम्ही यांचे पिताश्री श्री मोरोपंतांना विवाहाचा प्रस्ताव पाठवून द्या. देवा, तुझी कृपा आहे. महाराज, आमचा तर कानांवर विश्वासच बसत नाहीये. ज्या पद्धतीने पेशवा नाही, बाजीरावांनी भोपटकरजी, श्रीमंत बाजीराव पेशव्यांची प्रतिक्रिया उचित होती. जेव्हा दोन परिवारांमध्ये टोकाचे मतभेद असतात तेव्हा संबंधांमध्ये अशी कटुता स्वाभाविक असते. परंतु ज्या अभिमानापोटी ते मणिकर्णिकेच्या गुणांचं वर्णन करत होते, आम्हाला वाटू लागलंय की ती कोणी सामान्य कन्या नाहीये. आणि सर्वांच्या मतानुसार झाशीला अशाच महाराणीची गरज आहे. आणि शक्य आहे की श्रीमंत बाजीराव पेशव्यांशी आमचे संबंध मधुर होऊन जातील. क्षमा असावी महाराज, परंतु पेशवा महाराजांनी तर ह्या संबंधाला नकार दिला होता. आम्ही त्याचा आव्हानाच्या स्वरूपात स्वीकार करतोय भोपटकरजी. हा विवाह अवश्य होईल. जर ही कन्या इतकी गुणवान आणि प्रतिभाशाली असेल तर तिचा भाग्योदय पिठुरात नव्हे, झांसीत होईल. मोरोपंतजी, आम्ही आत येऊ शकतो? आपण प्रणाम प्रणाम. अहो भाग्य, अहो भाग्य. यावं यावं. आपण इथे बसा ना, बसा. काय देऊ? हे ग्रहण करावं. यावेळी तर औपचारिकतेची आवश्यकता नाहीये मोरोपंत. आम्हाला ठाऊक आहे, हे लग्न घर आहे. तात्याजी, आपण ह्यावेळेस वरपक्षाकडून आला आहात. इंदू बेटीचा विवाह तर सुखरूपपणे पार पडताना दिसतोय. मग आपण मोरोपंतजी, हा विवाह तर श्रीमंत बाजीरावांच्या मुलीचा होतोय. मग तुमची कधी अशी इच्छा होत नाही की तुमची पुत्री मणिकर्णिकेचा विवाह पण शीघ्र होऊन जावा? आता ही तर प्रत्येक पित्याची इच्छा असते की त्याच्या पुत्रीचा विवाह वेळेवर आणि संपन्न कुळामध्ये व्हावा. झाशी नरेश गंगाधर रावांच्या विषयी आपलं काय मत आहे? जी, मला आपला आशय कळला नाही. मोरोपंत, जर मणिकर्णिकेचा विवाह महाराज गंगाधर रावांशी झाला तर? काय?
काय हे काय बोलताय आपण? आपण योग्यच ऐकलत. आम्ही झाशी नरेश गंगाधर रावांच्याकडून आपली पुत्री मणिकर्णिकेशी विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलो आहोत. माझा अजूनही विश्वास बसत नाही. हे मोरपंत, आपल्याला आठवतंय आपण म्हणाला होतात की झाशीत आमच्या कन्येसाठी आपण एखादा योग्य वर शोधा, आणि आम्ही सुयोग्य वर शोधून आणला तर आपण विश्वासच ठेवत नाहीये. पण मग हा प्रस्ताव आपल्याला मान्य नाहीये? नाही, ते मी कसं सांगू आपल्याला तात्याजी? माझ्या मुलीवर माझ्यापेक्षा जास्त अधिकार श्रीमंत सरकारांचा आहे. त्यांच्या आज्ञेशिवाय मी एक पाऊलही टाकू शकत नाही. हीच तर खेदाची गोष्ट आहे. त्याने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. स्वीकारला नाही? हो, आता निर्णय आपल्या हाती आहे. आपण आयुष्यभर सेवक म्हणून राहायचं पसंत कराल की झाशीच्या महाराणीचा पिता म्हणून घ्यायचा मान प्राप्त करू इच्छिता? आपण विचार करावा. आम्ही उत्तराची अपेक्षा करतो. प्रणाम. तिलक तुला झाशीला घेऊन जाऊन पाण्यात बुडवायच्या गोष्टी करत होते. आप्पा, आप्पा, आप्पा. माझी कन्या, झाशीची राणी. आप्पा, आप्पा, आप्पा. काय ग? बोल बाळा. आप्पा, ते पंडितजी झाशीहून आले होते ना? हो बाळा. आपल्याला कशाला भेटायला आले? बाळा, ते तुला झाशीला घेऊन जाणार आहेत. नको नको आप्पा, आम्हाला झाशीला जायचं नाहीये. आम्हाला अशी शिक्षा करू नका. बाळा, प्रत्येक पिता आपल्या पुत्रीला ही शिक्षा नक्कीच देतो. अरे देवा, आपणही. मोरोपंजी, वरात आलीये. आलोच मी. चल बाळा, वरात आली. चल चल चल. मनू, चल ग. अरे देवा, झाशी.
सखूबाई साहेब, आपल्या दृष्टीने तर मी कोणीच नाही, पण तुम्ही खरं बोलण्यापासून तर रोखू नाही शकत. काय खरं लच्छो? खरं तर हेच आहे की तुम्हाला गर्व वाटतोय की तुम्ही जे काही करताय ते कोणालाच नाही समजत आहे, लेकिन घडतंय ते नेमकं उलट आहे त्याच्या. त्याचं कारण हे आहे की आपण गंगाधर रावांचे शत्रू कमी पण एकमेकांचे दुश्मन अधिक आहोत. आपण असेच एकमेकींचे गळे कापत राहणार आणि ताजोताक्त वर कोणी भलताच बसलेला दिसेल. अचानक कारण नसताना आग कशी भडकली? अपशकून आहे हा, फार मोठा अपशकून. गंगा भगीरथाला भेटल्यावर मी भागीरथी बनले आणि तू तिला मणिकर्णिका घाटाशी रोखू पाहतेस? नाही, मी असं नाही होऊ देणार. गंगेला सागरातल्या मोत्यापर्यंत जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, कोणी नाही. तवायफ आणि इतका मोठा ख्वाब. मी महाराज गंगाधर रावांवर खरं प्रेम करतेय आणि माझं प्रेम त्यांना जिंकेलच.